आली या दोन्ही बंधूंना एकत्र येण्याबाबत जे काही चर्चा चालू आहेत, मला वाटतं या गोष्टीला खूप उशीर झालेला आहे. ही दोघं जर 10-15 वर्षात एकत्र आले असते तर कदाचित महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. उद्धव साहेबांनी जो बाळासाहेबांचा विचार सोडून, शिवरायाचा विचार सोडून जे काही विचित्र आघाडी त्या ठिकाणी केलेली आहे, त्याच्यामुळे आज जनाधार संपलेला आहे आणि त्याच्यामुळे युतीचा काही फायदा होईल असं वाटत नाही. राज्यातील आर्थिक स्थिती कमी आहे असा आरोप विरोधक करताय. तुम्हाला वाटते की आर्थिक स्थिती कमी आणि आर्थिक स्थिती कमी नाहीये, पण लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आलेलं आहे हे काही नाकारता येत नाही. 1.25 लाख कोटी रुपयाची तूट आहे, ज्याचा परिणाम विकास कामावर झालेला आहे, कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालेला आहे, सगळ्याच गोष्टीवर झालेला आहे. पण ती तूट जुलै-ऑगस्ट पर्यंत भरून निघेल. शिवसेनेच्या आमदारांनाही आर्थिक मदत करताना कुठेतरी राज्य सरकारकडून करतात आरोप. आम्हालाच नाही, सगळ्यांनाच. या मागच्या अधिवेशनामध्ये एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाही, कुठल्याच योजनेचे मिळाले, कुठल्याच डिपार्टमेंटचे मिळाले नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना पण समाजाचं असल्यामुळे कुठला आमदार काही बोलला नाही की आता एवढं वर्ष संकटात करायला लागेल, पण पुढच्या बजेटच्या वेळेला समाधानकारक